आणि आता एक महत्त्वाची बातमी अशी की जहाल माओवादी नेता भूपती अखेर सोमवारी गडचिरोली पोलिसांना शरण आला। माओवादी हिंसाचारानं दशकानुदशकं होरपळलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राज्य सरकार आणि सुरक्षा दलांच्या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे हे यश मिळाले आणि त्यामुळे गडचिरोली माओवाद मुक्त झालाय। पाहुयात यावरचा विशेष रिपोर्ट। जहाल माओवादी भूपती अखेर शरण। माओवाद्यांच्या म्होरक्याचं आत्मसमर्पण। माओवादी चळवळीला जबर धक्का। गेली 4 दशकं देशभरातील तपास यंत्रणा ज्याचा शोध घेत होती त्यानं अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले। माओवाद्यांचा थिंक टँक अशी ओळख असलेला मुलोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती आपल्या 60 साथीदारांसह पोलिसांना शरण आला। या 60 माओवाद्यांपैकी 10 जण हे माओवाद्यांच्या विभागीय समितीचे सदस्य होते। मुलोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती हा माओवादी नेता किशनजीचा धाकटा भाऊ। तेलंगणातील पेडापल्ली इथला रहिवासी असलेला भूपती 40 वर्षांपासून माओवादी चळवळीत सक्रिय आहे। देशभरात भूपतीवर 10 कोटीपेक्षा अधिकचं बक्षीस होतं। 1970च्या दशकात माओवादी संघटना पीपल्स वॉर ग्रुपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक मोठ्या माओवादी हल्ल्यात त्याचा सहभाग उघड झाला होता। शस्त्र प्रशिक्षण तसंच माओवादी हल्ल्याचं प्लॅनिंग करण्यात तो माहीर आहे। तसंच माओवाद्यांचा थिंक टँक म्हणूनही त्याची ओळख आहे। भूपतीची पत्नी तारक्कानं अलीकडेच गडचिरोली पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण केलं होतं। गडचिरोली जिल्ह्यासह दंडकारण्यात त्यांनी संघटनेचा विस्तार केला। आपण बघितलं तर दंडकारण्यामध्ये हा खूप मोठा रोल भूपतीचा राहिलेला आहे। किशनजी पश्चिम बंगालमध्ये गेला, त्या ठिकाणी चकमकीत तो ठार झाला। मात्र भूपती जो आहे दंडकारण्यात मुख्य भूमिकेत राहिला। माओवाद्यांच्या केंद्रीय समितीमध्ये असताना बौद्धिकदृष्ट्या भूपतीनं अनेक महत्त्वाच्या भूमिका घेतलेल्या आहेत। म्हणजे संघटनेचा विस्तार कसा करायचा, कुठल्या सरकारच्या, राज्य सरकारचं, केंद्र सरकारचे धोरण आहेत त्याच्यावर कशा पद्धतीने टीका करायची, त्याच्यासोबत व्यक्तिगत पातळीवर म्हणजे संघटनेकडून शस्त्रासोबतच बौद्धिक पातळीवर संघटना माओवादी विचारधारा पसरवण्यासह सरकारच्या धोरणाच्या विरोधात कसं लढा देऊ शकेल, या सगळ्यामध्ये भूपतीची भूमिका महत्त्वाची आहे। सरकारनं माओवाद्यांविरोधातल्या अभियानाला गती दिली। अलीकडच्या काळात सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत माओवादी चळवळीला मोठा फटका बसला। त्यांचे अनेक नेते मारले गेले। या पार्श्वभूमीवर भूपतीनं सरकारसमोर शांततेचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्यांची भूमिका माओवाद्यांना मान्य झाली नाही। त्यामुळे माओवादी चळवळीत फूट पडली। आता भूपतीच्या शरणागतीमुळे गडचिरोलीत माओवाद इतिहास जमा होणार आहे। 2026 को इस देश की भूमि पर से हम नक्सलवाद को पूर्ण रूप से समाप्त करने का काम करेंगे। 2026 पर्यंत भारत माओवाद मुक्त करण्याचा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी संसदेत व्यक्त केला। त्यानंतर देशभरात माओवाद्यांविरोधात कारवाईला वेग आला। त्यामुळे आता माओवाद्यांच्या पायाखालची जमीन सरकली असून माओवादी नेत्यांनी शरणागतीचा मार्ग स्वीकारलाय। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। यानंतर बघूयात